सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. तर चला आज आपण माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे आणि तुम्हाला तो फार्म हाऊस कसा आहे मी तुम्हाला दाखवत आहे. तर पहा, माझ्या पाठीमागे तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत आणि बरेच झाडं आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. कसं आहे ते झाडे आहेत ते पहा. खूपच छान हिरवगार असा निसर्ग इथं दिसत आहे तुम्हाला. तर पहा सर्वांनी निसर्ग कसा दिसत आहे, छान छान. तुम्हाला मी सगळं फिरून दाखवत आहे. तर पहा, असं गाय पण आहेत या ठिकाणी. तुम्हाला हे दिसतंय एक उंच हे चिंच झाड आहे जे वाळलेलं आहे. मला वाटतं खालून त्याला जाळ घातला होता त्याच्यामुळं हे दिसत आहे. आणि शेजारी तुम्हाला बघा एक उंच 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 असं गेरडे बांबूची झाडेचे बघा. हे बांबूचे झाड आहेत. तुम्हाला जवळून दाखवतो मी. हे बांबू आहे, सगळे बांबू झाडे आहे. तर पहा किती उंच गेलेले आहे. मला वाटते जवळजवळ नाही म्हणलं तर 70-80 फुटापर्यंत ह्याची उंची वाढलेली आहे. तर पहा तुम्हाला इकडे दाखवतो. हे सागाचं झाड आहे. हे सागवान आहे आणि हे शेजारी नारळाचे झाड दिसते तुम्हाला. अनेक झाडं आहेत नारळाचे पहा. आणि खूप छान मस्त असे नारळ लागलेले आहेत. दिसते ना तुम्हाला सर्वांना. बघा किती छान निसर्ग दिसत आहे. आणि वरती आभाळ, निळशार असा आभाळ आहे. आणि ह्या ठिकाणी सुंदर असे झाड आहेत. आणि पलीकडे जर बघता तर पलीकडे चिकूचं झाड आहे पलीकडल्या बाजूला. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. पहा तुम्हाला झूम करून दाखवतो. नारळ बघा कशी छान छान नारळ लागलेले आहेत. दिसले का नारळ तुम्हाला? अजून तुम्हाला नारळ दिसतील छान छान. इथं नारळ नाहीत ह्या झाडाला, तर ह्याकडल्या झाडाला नारळ आहेत पहा. असा हा फार्म हाऊस आहे. आणि पलीकडल्या बाजूला त्यांचं घर आहे. पलीकडल्या बाजूला दिसतं की तुम्हाला? इथून लांबून दिसत नसेल बहुतेक. आणि शेजारी एक छान निसर्गाचं हिरवगार हिरवीगार झालं टाकलेली वाटती. खूपच छान आणि सुंदर हवा, गार हवा इथून येत आहे. तर पुढं बघितलं तर पुढं आणखी पटांगण आहे. मोकळं मोकळं आतमध्ये मैदान आहे झाडांमध्ये. खूपच छान वाटत आहे बघा. निसर्गरम्य असं हे ठिकाण दिसते तुम्हाला बघा. खूपच छान दिसतंय. असं एवढं सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट बसण्यासाठी पण जागा आहे. आणि हे पहा, हे शेकूचं झाड आहे. आता शेकू आहेत थोडे थोडे, तुम्हाला दिसणार नाहीत. पक्षी पण आहेत. आणि किलबिल किलबिल आवाज तुम्हाला येतोय का? पहा मित्रांनो, खूपच छान हिरवागार निसर्ग. किती छान वाटते बरं पहा. खूपच सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट असा हा निसर्ग तुम्हाला दिसत आहे. खूपच छान वाटत आहे का बघा. आता खूप उन्हाळा वाढलेला आहे आणि कडक ऊन बाहेर पडलेला आहे. आणि सुंदर अशा आपण निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहोत. तर तुम्हालाही कसं वाटतंय? तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच आमच्या मित्राच्या फार्म हाऊसला तुम्ही भेट देऊ शकता. खूपच छान असं निसर्गरम्य ठिकाण आहे हे. आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. हा बघा परिसर. हे नारळ झाड आहे, त्याचा बुडखा खालचा. आणि पलीकडे काही बिल्डिंग आहेत आपल्या सिटीमधल्या. तर हे पहा, इथं एक रामफळाचं झाड आहे, वरती गेलेलं आहे बघा. किती सुंदर असं दिसत आहे. आणि पुन्हा तुम्हाला बांबूच्या झाडाकडे घेऊन आलेलं आहे मी. तर बघा बांबू झाड किती उंच वाढलेलं आहे. असंच इकडं नारळाच्या वरती गेलेलं आहे ते झाड. आणि खूपच असं किती लुक वाटतोय छान बघा बरं. एक नंबर दिसतंय. आकाशाला झाकलेलं आहे ह्या नारळाच्या आणि बांबूच्या झाडांनी. तर पहा, अतिशय देखणं आणि सुरेख असा परिसर आहे, सुंदर असा. खूपच छान आणि सुंदर निसर्ग आहे. खूप छान झाडे आहेत या ठिकाणी. पाहिलं ना, सर्वांना आवडला का? बघा निसर्ग. खूप आकाश बघा, निळशार आकाश आणि ते झाड बघा वरती. किती छान दिसत आहे बघा. खूपच छान आणि सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकताय निसर्गाचं. तर तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा. सर्वांनी असे सुंदर सुंदर झाडे लावा. बघा किती मोठी बाग आहे, भरपूर मोठी बाग आहे नारळाची.
आणि त्याला खूप नारळ पण आलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. सुंदर असा निसर्ग आहे. आणि तुम्हाला निसर्ग कसा वाटला तर कमेंट करून सांगा. खूपच छान निसर्ग आहे. तर पहा, तुम्हाला कसा वाटला निसर्ग कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभारी आहे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत जावा. तुमचं मनापासून स्वागत असेल. तर चला तर बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय.